असे अपेक्षित होतात किंवा आहेत. पण कार्यक्रम आपला रस्त्याचा होता आणि आता पाहुणे मला त्यामुळं मलाही तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचायचं. त्यामुळं मी तर नवनाथरावची आणि जितेंद्रची परवानगी नाही भेटलंच मी भाषण बरोबर आहे. महाराष्ट्रभरात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सत्काराचं आयोजन केले आणि त्यांना अभ्यासक्रमासाठी म्हणून देखील पुढच्या वाटचालीसाठी म्हणून देखील या ठिकाणी पुस्तकं, अभ्यासाची पुस्तकं, काही लेखकांनी लिहिलेली वाचनासाठी पुस्तके या ठिकाणी ठेवलेली आणि एक चांगला असा उपक्रम प्रसन्न पब्लिकेशनच्या माध्यमातून आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि काही मान्यवरांचं त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं. प्रियंका मुक्ती येऊ शकले नाही, आनंद मनसुडे, शीतलताई आणि अनेक इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी केली, त्या क्षेत्रामध्ये एक नाव कमवलं आणि ते आज आपल्याला या ठिकाणी खरं मानतात. आनंद मनसुडे या ठिकाणी जे आलेले ते गिर्यारोहक आहे. हिमालयासारखा पर्वत असेल आणि जगभरातले अनेक पर्वत असतील त्याच्यावरती त्यांनी सर करून त्याच्यावरती चढाई करून तिथला सगळा भौगोलिक अभ्यास करून तिथली हवामानाचा अभ्यास करणं असेल, तिथल्या पर्यावरणाची कशी काळजी घेतली पाहिजे त्याच्यावर त्यांचा अभ्यास सर्व आनंद मनसुडे या ठिकाणी केलेला आहे. या सगळ्या गोष्टींचा त्यांनी केलेला अभ्यास आणि तिथली भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरण परिस्थिती हे उद्या आपल्यासाठी सगळ्यांसाठी मार्गदर्शक करणार आहे. नुसतं हिमालयाची सर केली, हिमालयावरती आपण जाऊन आलो हा तर विक्रम आहेच, कौतुक आहेच, त्यासाठी कष्ट परिश्रम तर लागतातच. पण त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने काय करण्याची आवश्यकता आहे किंवा काय भय लागलेला आहे, काय परिणाम भविष्य काळात पिढीला येणार आहे, असा सर्व अभ्यास त्या ठिकाणी केला जातो आणि ते आपल्याला मार्गदर्शन ठरवतं. त्यामुळे अशी सगळी माध्यमांवर मंडळी त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले. पहिली ते 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून त्या ठिकाणी प्रसन्न नवोदय फाउंडेशनच्या वतीनं मार्गदर्शन पुस्तक देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी कसा होईल देखील आपण अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी शैक्षणिक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये होती, त्याच्यामध्ये आम्हाला पण बदल झाला. गावामध्ये एका दुसरा व्यक्ती 50 वर्षापूर्वी 10वी शिकलेला व्यक्ती असायचा. मला अशी परिस्थिती राहिली. साक्षरतेचं प्रमाण वाढतं. त्या नवीन युगामध्ये मोबाईलच्या इंटरनेटनं घर बसल्या ठिकाणी दुनियात काय चाललेलं आहे आणि कुठल्या क्षेत्रात काय चाललेलं आहे याचा सगळा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो. पालकही अभ्यास करतात, माहिती घेतात, विद्यार्थीही त्या प्रमाणात आपल्यापेक्षाही पुढं विद्यार्थीच्या गोष्टी माहिती घेऊ शकतात. अशा प्रकारचं तंत्रज्ञान आज विकसित होतं. त्यामुळं शिक्षणाला महत्त्व होतं आणि वाढणारच आहे. त्या गोष्टींना आपण सर्वांनी ग्रामवतीनं पालक म्हणून आणि अशा संस्था नवनाथरावांसारख्या जितेंद्र गवळीची संस्था चालवतात अशा संस्थेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं. असंच प्रोत्साहन मिळत राहू अशा प्रकारची अपेक्षा या दोघांना या ठिकाणी करतो. आणि पालकांना मला सांगायचं की विद्यार्थ्यांना थोडं खेळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी वेळ काढला पाहिजे. आपण ज्यावेळेस विद्यार्थी होतो आपण पालक
म्हणून आज आपण जे पालक म्हणून आहेत, आपण त्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेस आपल्याला आठवत असेल की आपले आई वडील घराचं म्हणायला म्हणत होते, घरातच म्हणत होते. आज आपल्याला जी वेळ आलेली की आपल्या पाल्यांना मैदानावरती खेळा हे सुद्धा म्हणायची वेळ आलेली. त्यामुळं जसा अभ्यासक्रम आणि नवीन युग महत्त्वाचं आहे तसं शरीराकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता मुलं मैदानावरती देखील केली पाहिजे. तरी आपण पाहतोय की जो हार्ट आहे म्हातारा पण येत होता, जो शुगरचा डायबिटीसचा म्हातारा पण येत होतं ते आज तरुण वयामध्ये देखील विद्यार्थ्यांमध्ये तरुण पिढीमध्ये आढळून आलेलं आहे. त्यासाठी जसा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे तसं मैदानावरती जाऊन खेळणं देखील महत्त्वाचं आहे. ही देखील अपेक्षा या ठिकाणी पालकांकडून करतो. आणि जसं म्हटलं की मला पुढचे 3-4 कार्यक्रम त्यामुळं अनेक सगळे या ठिकाणी येतात. सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आम्ही नवनाथने आणि जितेंद्रांनी या ठिकाणी मला कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी दिली. असाच कार्यक्रम आपल्या हातून घडत राहू, असंच प्रोत्साहन करून समाज घडवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून